मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीवरून आक्रमक झाल्यानंतर सरकारच्या वतीने शनिवारी विधिमंडळाच्या सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक विधान भवनात घेण्यात आली। या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर मराठा आरक्षणासाठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्यात येईल असे सांगितले। शहराला पाणी पुरवठा करणारे राकसकोप जलाशय पूर्ण क्षमतेने भरले आहे। दिनांक 24 रोजी गंगा पूजन करण्याचा प्रस्ताव होता, पण तत्पूर्वीच आमदारांनी गंगा पूजन हायजॅक केले होते। यामुळे गंगा पूजन पुढे ढकलण्यात आले होते। आता याकरिता मुहूर्त मिळाला असून महापालिका आणि पाणी पुरवठा मंडळाच्या वतीने सोमवार दिनांक 30 रोजी गंगा पूजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। बेळगाव वेंगुर्ला मार्गावर अरगन तलाव ते गणपती मंदिर आणि किल्ला तलाव येथील अशोक सर्कल ते संगम हॉटेलकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे। नागरिकांच्या तक्रारी वाढत असल्याने या दोन्ही रस्त्यांचे रुंदीकरण करण्याची मागणी होत आहे। याकरिता सार्वजनिक बांधकाम खात्याने रुंदीकरणाचा प्रस्ताव तयार करावा अशी सूचना महापालिका आयुक्त शशिधर कुरेर यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते बीजी धर्मी यांना केली। कोकण कृषी विद्यापीठाचे 34 कर्मचारी विद्यापीठाच्या बसने विरुंगळा व गहू संशोधन केंद्राला भेट देण्यासाठी महाबळेश्वरला निघाले होते। सकाळी 10:30 वाजता कृषी विद्यापीठातून बस रवाना झाल्यानंतर काही तासातच पोलादपूर येथील आंबेनळी घाटात बस सुमारे 600 फूट खाली दरीत कोसळली। यामध्ये बसचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला असून फक्त एकच व्यक्ती बचावली आहे। या अपघातातून बचावलेल्या प्रकाश सावंत देसाई यांनी बस चिखलात सरकल्यामुळे हा अपघात झाल्याचे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले। शहरातील 140 किलोमीटर रस्त्यांची खोदाई करून विद्युत वाहिन्या घातल्या आहेत। या रस्त्यांचे पुनर्डांबरीकरण करण्यात आल्याची माहिती प्रशासकीय बैठकीवेळी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी दिली। शहरातील सर्वच रस्त्यांची दुरावस्था झालेली असताना अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिल्याने महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांसह सर्वांनीच सखेद आश्चर्य व्यक्त केले। प्रथम रस्त्याची पाहणी करा, नंतरच माहिती द्या, असे आयुक्तांनी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना सुनावले। महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत। मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून ही आंदोलने होत असताना सीमाभाग महाराष्ट्रात सामील व्हावा या मागणीला पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्रातील मराठा समाजाला प्रचंड संख्येने पाठबळ देण्याचा निर्णय बेळगावसह सीमा भागातील मराठी भाषिक आणि मराठा समाजाने घेतला आहे। रविवार दिनांक 29 रोजी कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील शिनोळे येथे होणाऱ्या आंदोलनात सीमावासीय हजारोंच्या संख्येने सहभागी होणार आहेत। यासाठी चलो शिनोळीचा नारा देण्यात आला आहे। आपल्या घरासमोर उभी असलेल्या एका वृद्धेचे तोंड दाबून एक भामट्याने तिच्या गळ्यातील 20 ग्रॅम सोन्याची चेन पळवल्याची घटना शनिवारी सायंकाळी भाग्यनगर चौथा क्रॉस येथे घडली। या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे। पेट्रोल डिझेल ऐवजी विद्युत चलित ऑटो रिक्षांचा वापर करण्यास पुढाकार घेतल्यास संबंधितांना त्वरित परवानगी देण्यात येईल असे आश्वासन परिवहन मंत्री DC तमन्ना यांनी दिले। इंडियन व्हेइकल ड्रायव्हर्स युनियन तर्फे बेंगळुरूमधील प्रेस क्लब येथे 9व्या चालक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। संगोली रायण्णा सोसायटीचे चेअरमन आनंद अप्पूगोळ यांच्यासह तिघांना ग्राहक न्यायालयाने अटक करण्याचा आदेश बजावला आहे। यामुळे पुन्हा आनंद अप्पूगोळ यांना आणि सोसायटीचे सेक्रेटरी शंकरगौडा मरी बसप्पा यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। शहर व उपनगरातील बस थांब्यांची दुरावस्था झाली आहे। सदर थांबे देखभाल आणि जाहिरात फलक लावण्यासाठी BOT तत्वावर देण्यात येत होते, पण 4 वेळा निविदा प्रक्रिया राबवून देखील प्रतिसाद मिळाला नाही। बस थांब्यांची देखभाल सध्या राम भरोसे आहे। यामुळे प्रवाशातून संताप व्यक्त करण्यात येत आहे। 20 years of health service by Dr. Sarnobats Kedar Clinic, multi-speciality homeopathy, neurological disorders, mental disorders, gastric disorders, all types of arthritis, female disorders, childhood diseases, rheumatoid arthritis clinic, obesity clinic, allergy clinic, psychiatry clinic, cosmetology clinic and metabolic disorders clinic. Visit us at Kedar Clinic, Fulbagalli, Belgaum. Sarnobat Clinic, Amar Empire, Goa West, Belgaum. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाला विरोध दर्शवित देशभरातील डॉक्टरांच्या संघटनांकडून
शनिवारी संप पुकारण्यात आला होता. अनेक राज्यांमध्ये संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद न मिळाल्याने विविध रुग्णालयात वैद्यकीय सेवा सुरू होत्या. संपाला योग्य प्रमाणात प्रतिसाद न मिळाल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले. शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. या रस्त्यावरून दुचाकी चालविणे कसरतीचे होत आहे. त्यामुळे लहान मोठे अपघात घडत असून तातडीने या रस्त्यांची डागडुजी करावी अशी मागणी वकिलांनी अप्पर जिल्हाधिकारी HB बुधेप्पा यांना निवेदन देऊन केली आहे. लखनापूर येथून 19 जुलैच्या मध्यरात्री भाड्याने घेतलेला जनरेटर चोरीला गेल्याची घटना घडली होती. या चोरीचा 9 दिवसात छडा लावण्यात निपाणी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी 4 जणांना शनिवारी अटक करण्यात आली, तर एका अल्पवयीन मुलास बाल सुधारगृहात पाठविण्यात आले. संपूर्ण बेळगाव जिल्ह्यात ईर्षेचे राजकारण, श्रेयवाद, सत्ताबदल अशा विविध कारणावरून चर्चेत असणाऱ्या निपाणी नगरपालिकेची मुदत 12 सप्टेंबर रोजी संपुष्टात येणार आहे. यासाठी पंचवार्षिक निवडणूक घेण्याच्या उद्देशाने निवडणूक आयोगाने पूर्वतयारी केली आहे. आरक्षण निश्चित करून येत्या 4 दिवसात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची तयारी सुरू आहे. ऑगस्ट अखेरीस निवडणूक होईल असे निश्चित मानले जात आहे. कोल्हापूर मुंबई ही बंद असलेली विमानसेवा आज रविवारपासून सुरू होणार आहे. विमान वाहतूक सेवा देणाऱ्या एअर डेक्कन कंपनीने पत्राद्वारे ही माहिती दिल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. पेट्रोल डिझेल दरवाढ रद्द करावी यासह इतर मागण्यांसाठी गत आठवड्यापासून वाहतूकदारांचा चक्काजाम आंदोलन सुरू होते. ते अखेर शुक्रवारी रात्री मागे घेण्यात आले. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील उद्योग, व्यापार व वाहतूक क्षेत्रातील सुमारे 2850 कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे, असे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले. सिंधुदुर्गात 65% मराठा समाज असून मराठा हा व्यापाऱ्यांचा ग्राहक आहे. या व्यापाऱ्यांच्या दुकानात जायचे नाही असे आम्ही ठरविले तर, असा सवाल मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा समन्वयक ॲडव्होकेट सुहास सावंत यांनी शनिवारी येथील पत्रकार परिषदेत केला. पूर्वग्रह दूषित लोकांची यादी आम्ही तयार केली आहे. या दुकानात मराठा समाज काहीही विकत घेणार नाही असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच मराठा समाजाची ग्राहक संघटना स्थापणार असून येत्या गणेशोत्सवात मराठा समाजाच्या महिला बचत गटामार्फत वितरण प्रणाली राबविण्यात येणार असल्याचे सांगून त्यांनी कुडाळ व्यापारी संघटनेच्या मराठी गुंडागिरीच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे. शिक्षणातील आधुनिकीकरण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य घडविण्यासाठी आवश्यक आहे. ऑनलाईन एज्युकेशन त्याचाच एक भाग आहे. तालुक्यातील माध्यमिक व प्राथमिक अशा 22 शाळांमध्ये ऑनलाईन शैक्षणिक उपक्रम सुरू केला आहे. अशा प्रकारे उपक्रम सुरू होत असलेला वैभववाडी हा महाराष्ट्रातील पहिला तालुका असल्याचे गौरवोद्गार खासदार विनायक राऊत यांनी काढले. दरम्यान पालकांचीही महिन्यातून एक परिपूर्ण शाळा भरवावी. शाळा महाविद्यालयात अत्याधुनिक पद्धतीचा अवलंब कसा केला जातो याची माहितीही पालकांना व्हावी असे त्यांनी सांगितले. बायना किनाऱ्यावरून होडीद्वारे मासेमारीसाठी बाहेर पडलेल्या मच्छीमारांपैकी सुरेश तांडेल वय 33 राहणार बायना या मच्छीमाराचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. दोघा मच्छीमारांना येथील खासगी इस्पितळात दाखल करण्यात आलेले असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. सांकवाळच्या पठारावर होत असलेल्या निवासी महाप्रकल्पाविरुद्ध जुवारीनगर व विद्यानगर वसाहतीतील नागरिकांनी काल शनिवारी निदर्शने केली. स्थानिक पर्यावरणाचे रक्षण आणि जनतेच्या हितासाठी हे महाप्रकल्प त्वरित रोखण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. आता पाहूया बेळगाव परिसरातील सहवेदना वृत्त. अनुपमा शिवानंद बिलगीकर. शिव बसवनगर येथील रहिवासी अनुपमा शिवानंद बिलगीकर वय 72 यांचे शुक्रवार दिनांक 27 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात 2 मुलगे 2 मुली नातवंडे असा परिवार आहे. विलास ज्ञानोबा पाटील. विजयनगर दुसरा क्रॉस येथील रहिवासी विलास ज्ञानोबा पाटील वय 71 यांचे दिनांक 28 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.